रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. फीडबॅक वाट. जीवा ही अगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्यवारू. तुका म्हणे तुझ्या नामाची आवळे, अवघियांचे काळे केले तोंड. जीवा ही अगोज पडती आघात, येऊन या नित्य नित्यवारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या देवा या करा वेरो. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. हो स्वामी तुमच्या देवा या करा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुमच्या देवा या वरील करावा वेरो. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुमच्या देवा या वरील करावा वेरो. भगवान स्वरूप आपणा सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करतो. कीर्तन सेवेकरिता इको थोडासा कमी करतो. आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून जगद्गुरु तुकोबारा या अभंगाद्वारे आपला जीवलग असलेला पांडुरंग त्याच्याशी संवाद करताना आपल्या जीवनात काय सुरू आहे, ते कसं सुरू आहे आणि त्यातून काय घडलं आहे हे सांगणारी ही रचना आहे. विठ्ठला राष्ट्रकार्यामध्ये जीवन समर्पित करणाऱ्या हुतात्म्यांचा उत्सव करणारा महात्मा म्हणजे वैकुंठवासी अनिल महाराज जमदडे. एखाद्या कार्याचं मूल्य जाणण्याकरता जाणणाऱ्याने आपल्या क्षमतेनं ते कार्य जाणलेलं असलं पाहिजे किंवा असतं. जवानांचं, सैनिकांचं काय महत्व आहे, राष्ट्राच्या वाटचालीत त्यांचा वाटा किती मोठा आहे हे त्या वाटेने जो चालेल त्यालाच कळणार आहे. आणि मला असं वाटतं संप्रदायच आहे. तानपूर आणखी थोडा कमी कर. सफिशियंट. भारतामध्ये कीर्तनकारांचे उत्सव करायचे असतील तर मला वाटतं ते सैनिकांनी केले पाहिजे, आणि सैनिकांचे उत्सव आहेत ते कीर्तनकारांनी केले पाहिजे. कारण ते दोघे एकमेकाला जाणणारे आहेत आणि ही जाणीव अशा प्रकारच्या कार्यांमध्ये आपल्याला प्रवृत्त करते. एका गायकाला विचारलं, तुझं मरण कशात आहे? त्याने सांगितलं, माझं मरण 2 जागेवर आहे. म्हणे कुठे? म्हणे ज्याला गायनातलं कळतं तो ऐकायला बसलेला असताना
मी समेवर आल्यावर तो वा म्हणत नाही, हे माझं मरण आहे. त्याला कळतंय ना गायनातलं, मग तो वा का म्हणत नाही, त्याचं वा न म्हणणं हे माझं मरण आहे. तो म्हणाला मग दुसरं मरण कोणतं? म्हणजे ज्याला गायनातलं काहीच कळत नाही, ते कुठं पण वा म्हणतं, ते पण मरणच आहे. विठाला आणि कौतुकाचा कधी आहेर होऊ शकत नाही. हल्ली जसं मीडियात चालतं तसं त्यांनी मला लाईक केलं होतं, मग आता मी पण केलं पाहिजे. काय लायकी आहे? लाईकचे सुद्धा आहेर होऊ शकतात, जी गोष्ट डिसलाईक करण्यासारखी. जाणणारा माणूस तिथे पाहिजे आणि त्याच्याकडून ते जाणलं जातं, तेव्हा असा उत्सव उभा राहतो. एका अद्वितीय सोहळ्याला येण्याचा मला आनंद आहे, परंतु माऊलींचं इथे चैतन्य रूप अस्तित्व अनुभवावं लागतं, प्रत्यक्ष नाही, याचं शल्य सुद्धा आहे. चांगलं काम करण्याची प्रेरणा हा कलियुगाचा मुळात स्वभावच नाही. इथं स्वाभाविकरित्या सत्कर्मातली प्रवृत्ती हा या कलियुगाचा स्वभावच नाही. संतांनी सांगून ठेवलंय, ऐका कलीचे महिमान, असत्यासी रिझले जन, पापा देती अनुमोदन, करती हेळण संतांचे. ही कलियुगाची स्थिती आहे, ही कलियुगाची वास्तविकता आहे, हे कलियुगाचं चाललेलं काम आहे. श्रीमद भागवत सुद्धा याला पुष्टी देतं. लोके व्यवाया मिषमद्य सेवा, नित्यास्तु जंतोर्नहि तत्र चोदना, व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञे, सुराग्रहेरासु निवृत्तिरिष्टा. वेदेन करिता प्रेरणा, विषयावरी सहजवासना, स्वभावे सकळ जना, सदा जाण सर्वांशी. अशा स्वाभाविकता आहेत की चुकीचं काम करावं, सत्कर्मात प्रवृत्त होणं आणि होऊ देणं हे कलियुगाचं रूपच नाही. त्यामुळं अशा कलियुगाच्या काळात एखाद्याला सत्कर्म करण्याची जर इच्छा झाली तर तो प्रवाहाच्या विरोधात पोहतो, असा त्याचा अर्थ. संत जगाला उलट त्यामुळेच वाटलेत ना. तुकोबाराय म्हणतात, जगापेक्षा मी वेगळा आहे. एकाएकी तुका लोकी निराळा. मी निराळा आहे कारण मी जगासारखा नाही आहे, माझी जगण्याची पद्धत भिन्न आहे. अशा वेगळ्या वाटेनं निघालेला एखादा महापुरुष जेव्हा काम करताना दिसतो तेव्हा संतासकट पंचमहाभूत आणि देवता देखील प्रसन्न होतात. नारद मुनींनी जे भक्तिसूत्र लिहिलंय त्या 84 सूत्रांमध्ये भक्ती ज्याच्या हृदयात आहे तो जन्माला येतो तेव्हा काय काय घडतं त्याचा विचार सांगितलाय. मोदंती पितरो नृत्यंती देवता. देवता नाचू लागतात आणि पितरांना मोद होतो. मोद म्हणजे आपल्याला मोदपेक्षा मोदक जवळचं, आणि फार झालं तर मोदी. विठाला आता त्यांनी राम मंदिराचा झेंडा फडकवल्यावर आपल्याला मोद होणारच ना. मोदी शब्दाचा अर्थच तो ठरेल. मी कुठल्याच पक्षाचा नाही, पण प्रत्येकाने आपल्या धर्माची जाणीव ठेवून आपले व्यवहार असू द्यावे. राज्यघटनेनं आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यात वाद नाही. मोद म्हणजे आनंद, पितरांना आनंद होतो, देवता नाचू लागतात. की अशा कलियुगाच्या पार्श्वभूमीत हा भजन मार्गी निघाला. श्रोते हो, जेव्हा असा दुर्लभ महापुरुष दैवी कार्य करू लागतो तेव्हा संतांना सुद्धा असं वाटतं की हा माणूस खूप जगला पाहिजे. हाच नाही, अशा प्रकारचे लोक जिथं निर्माण होतात, अकल्प आयुष्य वेतया घोळा, अकल्प आयुष्य भावेतया, अकल्प आयुष्य भावेतया घोळा, अकल्प आयुष्य भावेतया. माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा, माझिया सकळा हरीचा दासा. अकल्प आयुष्य भावेतया घोडा, माझिया सकळा
नामदेवराय यासाठी दीर्घायुष्याचं चिंतन करतात. ही माणसं जगली पाहिजे. तानाजी मालुसरेंना हे माहिती होतं जीवाला धोका होऊ शकतो. लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे ही भावना आहे. परंतु माऊलीने आमच्या माऊलीला लवकर कुशीत बोलावून घेतलं. परंतु जशी एखाद्या सैनिकाची पत्नी, आपला पती आपण राष्ट्राला समर्पित केला म्हणून ती त्या समर्पणाची परंपरा थांबवत नाही, ते काम आमच्या माईंनी केलं. तोच वसा आणि तोच वारसा पुढे चाललाय. भाऊसाहेब महाराजांचं उत्तम सहकारी आणि निश्चित त्यांना काळजी करण्याचं कारण नाही. इतर बहिणींना फक्त भाऊ असतो, तुम्हाला भाऊ साहेब आहे. विठाला आणि अशा ह्या दिव्य अशा आध्यात्मिक स्नेह सोहळ्यातली ही तुमच्या सर्वांच्या आग्रहाची कीर्तन सेवा आहे. अभंग कालानुरूप स्थलानुरूप असावा अशी अपेक्षा असते. पण बऱ्याचदा अशा प्रकारच्या रचना खूप कमी असल्यामुळे कधी कधी एकाच वॉर्डात 2-3 फॉर्म भरले जातात. त्यामुळे अभंगांचं रेपिटेशन शक्य आहे. विठाला अभंग 3 चरणांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 गोष्टींचा खुलासा केला, जो मी तुमच्या समोर आधीच केला. एक, आपल्या जीवनात आता काय सुरू आहे तुकाराम महाराजांनी ते सांगितलं. हे पहिल्या चरण. रात्र दिवस आम्हा, रात्र दिवस आम्हा, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. हो रात्र दिवस आम्हा, रात्र दिवस आम्हा, रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. म्हटलं की एखादा बाण आधी सुटून जातो. महाराज पहिल्या चरणात जे सांगतात की माझ्या जीवनात चाललंय काय, दुसऱ्या चरणात सांगतात, आता लगेच म्हणू नका थांबा जरा, दुसऱ्या चरणात सांगतात जे चाललंय ते कसं चाललंय,
आणि तिसऱ्या चरणात याचा निकाल कसा आणि काय लागला विठ्ठला. काय चाललंय महाराज म्हणतात युद्ध चाललंय. कुठं चाललंय? अंतर्बाह्य चाललंय. कधी चाललंय? रात्रंदिवस चाललंय. कुणाशी चाललंय? जग आणि मनाशी चाललंय. कसं चाललंय? जीवाही अगोज पडती आघात येवोनिया नित्य नित्यवार. काय झालंय त्या युद्धामध्ये? महाराज म्हणतात तुझ्या नामाच्या जोरावर मी जिंकलो, वैऱ्याचं तोंड काळं केलं विठ्ठला. पूर्वी युद्धात द्रोण यायचे, आता युद्धाच्या अभंगात ड्रोन येतात. फक्त हा ड्रोन चांगला आहे, हा कीर्तनकारांकडे येतो, नाही तर चोरांच्या बरोबर पण हल्ली ड्रोन असतात विठ्ठला. जसं कीर्तन ऐकायला बसलं की उद्धारही होतो आणि आनंद पण मिळतो, तसं ड्रोनचं आहे. शूटिंग पण होते ना, हवा पण गार लागते. जाऊ द्या. महाराजांनी 3 चरणामध्ये काय कोणा पाहुण्याचा सन्मान राहू नये म्हणून मी त्याला थोडा वेळ दिला विठ्ठला. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या जीवनात जे जे काही घडलंय घडतंय चाललंय ते देवाला निवेदित करतात, सांगतात. सांगणं हा धर्म आहे आपला. व्यक्त व्हावंसं वाटतं. मी तर म्हणतो आवरायचा प्रयत्न केला की व्यक्त होण्याची आणखी घाई असते. अंतरीचे धावी स्वभावी बाहेर धरिताही परी आवरेना. म्हणजे आपण व्यक्त होण्यामागे असतो, फक्त व्यक्त होण्याचे विषय आणि व्यक्त होण्याच्या जागा आपल्या चुकतात. कोणाजवळ व्यक्त झालं पाहिजे, कोणाजवळ बोललं पाहिजे. मला असं वाटतं जिथं प्रेम आहे तिथं बोललं पाहिजे, किंवा माणूस बोलतो तिथंच जिथं प्रेम आहे. त्याचं कारण असं आहे, ज्यांच्यात प्रेम असतं त्यांच्यात काही व्यवहार असतात. व्यवहारात प्रेमाचं स्थान किती आहे मला माहीत नाही, पण प्रेमात व्यवहाराचं स्थान आहे. कशावरून प्रेम ओळखतात सांगतो तुम्हाला. आपण त्याला काही दिलं पाहिजे आणि त्यांनी दिलेलं घेतलं पाहिजे. ददाती प्रतिगृह्यती. आपण त्याच्या घरी जेवायला गेलं पाहिजे, त्याला आपल्या घरी जेवू घातलं पाहिजे. भुंगते भुंजयते गुह्यम आख्याती पृच्छती. आपल्या मनातलं त्याला सांगितलं पाहिजे आणि त्याचं सांगणं ऐकून घेतलं पाहिजे. या 6 गोष्टी जिथं घडतात षड्विधा प्रीती लक्षणम. हे 6 प्रेमाची लक्षणं आहेत. आणि तुकाराम महाराजांचे हे सगळे व्यवहार त्यांचं प्रेम ज्या पांडुरंगावर होतं त्याच्याशीच होते. मी आपल्याला खुलासा करून देतो. प्रेमाचा पहिला नियम आहे ना, ददाती आणि प्रतिगृह्यती. दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा आपल्यात प्रेम आहे. कसं? कारण आम्ही तुला देत राहिलो आणि तू आम्हाला देत राहिलास. तू आम्हाला देत राहिलास. दिले इंद्रिय हात पाय गाड इंद्रिय दिली म्हणजे तो देत आहे.
ही सगळी दिली. त्याला माहिती होतं यांना वारी करायची आहे म्हणून पाय दिले, भजन करायचं आहे हात दिले, कीर्तन ऐकायचं आहे म्हणून कान दिले, नामस्मरण करायचं आहे म्हणून वाणी दिली, सिरियल बघायचे म्हणून डोळे दिले. विठ्ठला म्हणजे तू आम्हाला काय काय देत राहिलास. देवे दिला देह भजना गोमठा, जेणे हा जीव दिला दान. म्हणजे त्याने दिलं पाहिजे, मग त्याने आपल्याला दिल्यावर आपण पण दिलं पाहिजे. आपण दिलं पाहिजे त्यासाठी दिलं पाहिजे. राहू द्या, आपली थंडी आहे ना, तुम्ही ब्लँकेटच घ्या. विठ्ठला भंडारा आहे, भरपूर प्रसाद घ्या. तर त्याने आपल्याला दिलं, आपल्याला जाणीव पाहिजे ना. महाराजांना ती जाणीव आहे. तेव्हा तू जर जीव देऊ शकतो ना आम्हाला, तर आम्ही पण तुला देऊ शकतो. तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, ददाती प्रतिगृह्यती. दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. भुंगते भुंजयते. आपण त्याच्याकडे जेवायला गेलो पाहिजे, त्याला आपल्या घरी जेवू घातलं पाहिजे. महाराज म्हणतात आम्ही त्याच्या घरी कायमच जेवायला गेलो. मेनू पण तो असे बोलावतो ना, कारण पूर्वी बनवतो म्हटलं जायचं, आता मागवतो म्हटलं जातं. विठ्ठला मुंबईकरांचं किचन झोमॅटोलाच माहिती फक्त. पूर्वी दिवाळीचा फराळ बनवला कोणी असा प्रश्न असायचा, आता कुठल्या दुकानातून आणला. इतका हा विषय नितळ आपला चितळ झालाय. विठ्ठला त्यामुळे मी असं म्हटलं की देवाच्या पंक्तीत आम्हाला असं खाऊ घातलंय त्याने. तो म्हणालाच होता आजी देतो म्हणजे त्यांनी खाऊ घातलंय. नाही देखिले ते मिळे संगती पंगती देवासवे घडी, म्हणजे त्याने आम्हाला जीव घातलंय. पण मग आम्ही पण जसं असेल तसं, पण त्याला पण खायला घातलंय. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी, काय करो उपचार, काय करो उपचार. पंक्तीत सगळे उठवले आपण. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार, काय करू उपचार. कोप मोडकी जर्जर दरदरी पाण्या माझी रांधिय याण्या. मोडकी आवाजावरी वाकळाच्या शेजा, मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार. हो हो हो, मी सहज गायलं, म्हणजे प्रमाण इथं गरजेचं होतं म्हणूनच गायलं. विठ्ठला कधी कधी अभंग कोणता प्रमाण कोणतं. विठ्ठला म्हटले प्रमाण म्हणजे का पोपट पान आहे का, कोणताही नट खोलायला तेच. विठ्ठला मला काय म्हणायचं आहे, तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला घरी बोलावलं आणि जीव घातलं. का? तुझं खाल्लंय आम्ही. प्रेमाचे 4 व्यवहार झाले, 2 उरले. त्याला त्याच्या मनातलं विचारायचं असतं आणि आपण आपलं काय चाललंय ते त्याला शेअर करायचं, सांगायचं. संत पंढरपूरला जातात ऐकण्यासाठी आणि आपण पंढरपूरला जातो सांगण्यासाठी. त्या विठोबाने सायलेंट मोडवर ठेवलंय स्वतःला. का हे आले का सुरूच होतं. आमच्या वांग्याचं काय झालं बघा, कांद्याचं काय झालं पहा, द्राक्षाचा प्रश्न ऐरणीवर आहे. आमच्याच याद्या माणसं मंदिरात आणि दुकानात तशाच याद्या घेऊन जाऊ लागले.
मला वाटतं पंढरपूरला दरवर्षी जर सांगण्यासाठी जात असाल तर एखाद्या वर्षी ऐकण्यासाठी जा. का? सांगितलेलं तो ऐकेल का नाही माहिती नाही, पण ऐकायला गेला तर तो नक्की सांगेल, तो नक्की सांगेल. कारण जे जे त्याच्याकडं ऐकायला गेले त्याला त्यांनी सांगितलंय. देवगुज सांगे पंढरीचे, देवगुज सांगे पंढरीचे, देवगुज सांगे पंढरीचे, देवगुज सांगे पंढरीचे, प्रेमेचे गारे नामा, प्रेमेचे गारे नामा, प्रेमेचे गारे नामा. आषाढी विसरू नका मज, सांगतसे गुज, पांडुरंगा सांगतसे गुज. हे आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज, पांडुरंगा सांगतसे गुज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज, पांडुरंगा सांगतसे गुज, पांडुरंगा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज, पांडुरंगा सांगतसे गुज, पांडुरंगा. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. रंगा नाही, पांडुरंगा असेल तर मग आपण त्याला सांगितलं. पांडुरंग म्हणजे तो बोलतोय, तो सांगतोय. माझ्या मनात असं आहे, काय करा तुम्ही कायम संसार, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार. कोणते? आषाढी निकट, आला कार्तिकीचा हाट, हे दोन मला विसरू नका. वारकरी आषाढी कार्तिकीला जातात, ही कोणत्या बुवानी सुरू केलेली परंपरा नाही, हे पांडुरंगाचं हृदगत आहे. तो बोलायला तयार आहे, पण आपण ऐकायच्या मूडमध्ये असू देवा ना. विठाला तो जे बोलतो ते आपण ऐकलं पाहिजे, विचारलं पाहिजे, तुला काय वाटतं सांग, पृच्छती. आणि त्याला ऐकायचं आहे, त्याला ऐकावंसं वाटतं तेव्हा आपण बोललं पाहिजे. जे जे काही आहे ते सगळं व्यक्त झालं पाहिजे. तुकाराम महाराज आपल्या प्रेमाची जागा असलेला पांडुरंग तिथं व्यक्त होतोय. का व्यक्त व्हायचं? अरे आपण व्यक्त व्हावं म्हणूनच तो अव्यक्ताचा व्यक्त झालाय. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. मेघाला म्हटलं का रे, काळाची सत्ता देवाच्या इच्छेने चालते. तो स्वतः सांगतो, मियाची नियमिला साता, काळ ग्रासी तसे भूता. या म्हणी या गते पंडुसुता सगळे जायचे. मग ज्याच्या संकल्पाने जग निर्माण होतं, मिटतं, एकोहम बहुश्याम, मग त्याला रावणाला मारायला एवढा अवतारच घ्यायची काय गरज होती? 2 अटॅक 2 नगरात पाठवले असते, एक मथुरेत आणि कंसात. मथुरेत आणि लंकेत. मथुरेतल्या अटॅकने कंस मेला असता, लंकेतल्या अटॅकने रावण. अटॅकने मरत होते, खळक अटॅक का केला? त्याला अवतार घ्यायची गरजच काय? तर मी त्याला म्हटलं, मला असं वाटतं बुवा, रावण संकल्पाने मेला असता हो, पण शबरीची बोरं कोणी खाल्ली असती? खारुताईच्या पाठीवर हात कोणी फिरवला असता? सुग्रीवाशी मैत्री कोणी केली असती? बिभीषणाला आधार कोणी दिला असता? केवटाच्या नौकेला कोणी चालवलं असतं? निषादराज गुहाला आलिंगन कोणी दिलं असतं? ते तसं झालं असतं, पण हे होण्यासाठी अवतार. म्हणून आपण बोललं पाहिजे. तुकाराम महाराज देवाला सांगतात. ॲक्च्युअली तुकाराम महाराज जाण्याआधी त्यांचा निरोप देवाकडे गेला होता. सूर्य उगवण्याच्या आधी जशी किरण बाहेर येतात, तसं तुकोबाराय त्यांच्या अगोदर निरोप, की तुकोबाराय त्यांच्या जीवन युद्धात यशस्वी झाले. देव म्हणतात, तुकोबाराय मजा आहे तुमची, तुमच्या जीवनामध्ये विजयोत्सव आहे, आनंद उत्सव आहे. देवा वाटणारा आनंदोत्सव हा सोपा प्रवास नव्हता. ते म्हणाले का? या विजयोत्सवाच्या अगोदरच्या ज्या काही घडामोडी आहेत, मला काय काय फेस करावं लागलं, काय काय कशाला सामोरं जावं लागलं, तुला माहिती आहे? देव म्हणाले, काय झालं असं? मग तुकोबाराय म्हणतात, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग
देवा दिवस रात्र लढणं आहे आमच्या आयुष्यात. जसं तुकाराम महाराज म्हणाले ना, माझ्या जीवनात युद्ध आहे. भगवान म्हणाले दुसऱ्या कोणाला सांगा, मला हे पटत नाही, विश्वासच बसत नाही तुमच्यावर. का? तुमच्या जीवनात युद्ध होऊच नाही शकत. म्हणाले का? युद्ध ज्याच्या जीवनात होतं त्याच्यात काही इन्ग्रेडियंट्स वेगळे असतात, त्याच्यातली अंतरिम मूल्य काही भिन्न असतात. युद्ध कोणाच्याही जीवनात नाही होत. म्हणाले मग झुंजार वृत्ती लागते, लढवय्यापणा लागतो, शस्त्रास्त्रांची संपन्नता लागते, लढण्याचं कौशल्य लागतं, जय पराजय पचवण्यासाठी लागणारं धैर्य आवश्यक असतं. एवढ्या बाबी एकत्र असतील तर जीवनात युद्ध आहे. स्वतंत्र विचारधारा लागते, मग युद्ध होतं. तुमच्या जीवनात याच्यातलं काय आहे? महाराज म्हणतात काय लागतं तुम्हाला? स्वतंत्र विचारांचा माणूस असला तरच युद्ध होतं की नाही? तरच युद्ध होतं. पीछे से आई आगे ढकाई, काय युद्ध आहे मग? मागून आले तेच पुढे चालत राहिले. युद्ध केव्हा होतं? जेव्हा शिकलेला मुलगा घरात सांगतो मी लग्नाचा हुंडा घेणार नाही, तेव्हा युद्ध सुरू होतं. विठ्ठला त्याचे पालक त्याला समजावतात, अरे असं काय करतो? म्हणाले का? वंश परंपरा. अरे तू एवढा शिकलाय. त्याची आई म्हणते तुला ह्याच्यासाठी शिकवलं का? त्याला त्या दिवशी कळतं मला कशासाठी शिकवलंय. कारण तेवढंच शिकवलं नव्हतं की तुला शिकवलं कशासाठी आहे. विठ्ठला आणि हुंडा नको म्हणण्याकरता एका चाललेल्या विचारधाराच्या अगेन्स्ट जाण्याची तयारी पाहिजे. हे असं आहे पण मला पटत नाही, मी त्याच्या विरोधात गेलो पाहिजे. यासाठी स्वतंत्रता लागते. आणि तुकाराम महाराज हे कमालीचे स्वतंत्र विचारांचे, ते कोणाला जुमानतच नाहीत. त्यांचा प्रत्येक सिद्धांत ही त्यांना पडलेली स्वप्न नाहीत. निकषाच्या अनुभवाच्या कसोटीवर झाकून झळाळलेलं सोनं म्हणजे तुकोबाराची गाथा आहे. कोणत्याच गोष्टीला तुम्ही म्हणता आणि मी लगेच हो म्हणायचं, त्या अहो ते देवाशी विरोधात जातात. हे देवा, उद्या तू कोणाकडून काही पैसे घेशील आणि त्याला काहीतरी डिक्लेअर करशील, कारण आता डिक्लेअरला पैसा लागतो. विठ्ठला तू पैसे खाशील आणि मला म्हणशील म्हणा यांना आजपासून, असं जमणार नाही. आणि वाटलं तुला किंवा तुकाराम महाराज आपल्या शब्दाबाहेर नाही तर असं काही मानू नको. करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे. देव म्हणाला बघा माझ्या विरोधात जाऊ नको. का? आमच्या एरियातली कीर्तन बंद करू. विठ्ठला महाराज म्हणाले तू काय आम्हाला हलक्यात घेतो का काय? मी काय परिसराचा बुवा आहे का म्हणे? ज्ञानदीप लावू एरियात, ज्ञानदीप लावू फडात, ज्ञानदीप लावू मठात, ज्ञानदीप लावू जगी. नका पाहिला का तू? म्हणजे माझी विचारधारा स्वतंत्र आहे. तुकोबाराय स्पष्ट म्हणाले सत्या सत्यासी मन के ग्वाही, मन के गाथेची खरी तर ब्रीदवाक्याची ओळ आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानेले नाही बहुमता. गाथा बहुमताचा नाही एकमताचा ग्रंथ आहे. विठ्ठला तुका म्हणे ऐकोनी सांगे नाहीये, तुका म्हणे चाखोनी सांगे. मज अनुभव तुका
तुका म्हणे चाकोनी सांगी, विचारांची स्वतंत्रता आहे. तथाकथित बहुजन समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात तुकोबारांनी दंड थोपटले आणि हरिभजनाचा अधिकार सर्वांना आहे. ही मुहूर्तमेढ भारतात महाराष्ट्रात रोवली आहे. तुम्ही इथून उत्तरेकडे जा नाही तर खाली दक्षिणेकडे जा, सामान्य माणसं अध्यात्म सांगताना फक्त महाराष्ट्रात दिसतील. विठ्ठला हे आपल्यावर ज्ञानोबारायांचे जोग महाराजांचे उपकार आहेत, नाही तर हे शक्य नसतं. मला मुंबईत गुजराती लोकांनी प्रवचनाला नेलं, दशम स्कंदावर करायचं होतं. ते म्हणलं हिंदी में बोलना पडेल. नाही हिंदी में क्या सिंधी में बोले. उल्हासनगर आमचंच. प्रवचन झाल्यावर त्यांनी एकाने प्रश्न विचारला, महाराज प्रवचन बहुत अच्छा लगा. बोले हा गुरुदेव की कृपा आहे. त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, क्या ब्राह्मण हो. म्हटलं आता पाटलाची विकेटच, क्या ब्राह्मण हो. पण आता प्रवचन एवढं दणकून केले तर थोड्यासाठी कशाला फॉर्म भरायचा, मागे घ्यायचा. एक तर कमी दिवस राहिले विठ्ठला. त्याला म्हटलं हा मैं ब्राह्मण हो. काय होईल ते होईल पुढे. त्याने पहिला बाउन्सर आणि दुसरा गुगली टाकला. तो म्हणाला ब्राह्मण हो तो कौन से ब्राह्मण. कारण ब्राह्मण म्हणजे खाली आमच्याकडे कोकणात असतात ते कोकण असतं आणि तुमच्याकडे असतात ते देशस्थ. मी पडलो तटस्थ. आता तो म्हणतो ब्राह्मण हो तो कौन से ब्राह्मण. मी दिलं ठोकून, म्हटलं मैं वारकरी ब्राह्मण हो. पिठाला जगन्नाथ महाराज पाटील नावाचा पोरगा इथं उभं राहून जर कीर्तन करत असेल तर ही तुकोबारायांची स्वतंत्र विचार प्रणाली तिचा प्रसाद आहे. आणि यासाठी महाराजांना खूप सोसावं लागलं, यात वाद नाही. ते देऊतले काय कमी कलाकार होते का तिथे. महाराज त्यांच्याच्याने भागलं नाही तर बाहेरचे शास्त्री बोलावले यांचा पराभव करायला, पण त्यांना तुकोबारायांचा अंदाजच आला नाही. शिव्या द्यायला आणले होते ते ओव्या गायला लागले. याला तुकोबाराय म्हणतात. विठ्ठला विचारांची स्वतंत्रता आहे, मग युद्ध आहे तुमच्या. लढवय्या बाणा. नेहमी कॉम्प्रोमाइज वाल्यांच्या जीवनात युद्ध होत नसतं. जी गोष्ट पटली नाही आणि योग्य आहे ती सोडायची नसते, भले पटो न पटो कोणाला. आमचे गुरुजी वाक्य सांगायचे, आयुष्यात सगळं सुटलं तरी चालेल, सत्व सुटू नये. जी सात्विकता आहे जीवनातली ती सुटू नये, सत्व सुटू नये आणि त्या सत्वाने दिलेलं स्वत्व सुटू नये. विठ्ठला ज्या तत्वाने तुम्ही चाललात ना ते सत्व नावाचं तत्व आणि त्याने दिलेलं स्वत्व सुटू नये. काहीही हो. तो कवी म्हणतो ना, ए बाबा सोन्याचा असला तरी पिंजराय सोडून आकाशात उड्डाण कर, मोकळं गगन याच्यापेक्षा आनंद कशातच नसतो. मला काय म्हणायचं आहे, तसं स्वत्व जे आहे ते सोडू नका. माणसं एरवी फार तत्वाच्या भाषा करतात. मग त्यांना म्हटले शपथविधीला ते पण कशी काय. विठ्ठला गाजराच्या पुंग्या वाजतील तेवढ्या वाजवायच्या आणि त्यानंतर मोडून खायच्या. चालत राहतं ते. स्वत्व सोडू नये. नाही मला नाही योग्य वाटत. सोयरे सांगतील वरात असली तरी आज एकादशी असली तरी आज वरात आहे, मग काय जेवतो का काय. नाही, माझी काही तत्व आहेत आणि तिचं मी पालन करणार. त्यासाठी किती झुंजावं लागलं तरी चालेल. लढवय्या बाणा. जिजाऊ आईसाहेबांनी सांगायला पाहिजे होतं ना कोणाला, शिवरायांना. जहागीरदाराचा पोरगा आहे, कशाला अडचणीत जीव आणतो. जगात कोणालाही कम्फर्ट झोन आवडतो. ही पहिली आई आहे जिने आपल्या मुलाला कम्फर्ट झोन मधून डेंजर झोन मध्ये ट्रान्सफर केले. माणसाने मी डेंजर झोन मधून कम्फर्ट झोन मध्ये, म्हणून मतदारसंघावरून भांडणं होतात. विठ्ठला आईने सांगितलं, बाळा ही प्रजा ही रयत ह्या माझ्या राज्यातल्या पोरीबाळी सुखी आणि सुरक्षित नाहीत. तू इथं कम्फर्ट झोन मध्ये काय करतो, सुरक्षित काय करतो. लढावं लागलं तरी चालेल. आणि तो लढवय्या बाणा घेऊन राजे बाहेर पडले. कमी आक्रमण आहे. विजापूरची आदिलशाही, हैदराबादची निजामशाही, दिल्लीची मोगलशाही, गोळकोंड्याची कुतुबशाही, पण त्या सगळ्यावर शाही सांडवायला शिवशाही.
लढवय्या बाणा पाहिजे. नेहमीच ॲडजस्टमेंट जिथं असावी तिथंच असावी. आमच्या ॲडजस्टमेंटचा असा प्रॉब्लेम आहे ना, एरवी घरच्याला पाणी सुद्धा पाजायला तयार नाही. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 2 बाटल्या रक्तदान. विठ्ठला. जिथं लढवय्या बाणा आहे तिथं पाहिजेच. तुकोबाराय म्हणतात तो माझ्यात आहे देवा. सुंदर देवा विष्णुदास जगी, सुंदर देवा विष्णुदास जगी. सुंदर ते विष्णुदास जगी, सुंदर ते विष्णुदास. सुंदर देवा विष्णुदास जगी, सुंदर विष्णुदास जगी. हो सुंदर ते विष्णुदास जगी, सुंदर ते विष्णुदास जगी. पाप पुण्य युद्धात दोन्हीकडून बॉम्ब गोळे झाले पाहिजेत ना. लढवय्या बाणा आहे. झुंजार ते एक विष्णुदास जगी. तो लढवय्या बाणा असला पाहिजे. राग आला पाहिजे माणसाला. स्वतःवर झालेला अन्याय सहन करणं याला जर शांती म्हणत असतील तर राष्ट्राचा अवमान सहन करणं याला शंडपणा म्हणतात. वाजपेयी पाकिस्तानात गेले होते. एका पत्रकार मुलीने त्यांना प्रश्न विचारला, वाजपेयी जी मैं आपसे शादी करना चाहती हूँ लेकिन मुंह दिखाई में कश्मीर लूंगी. अरे लुंगीला कश्मीरच का पाहिजे काय कळे ना विठ्ठला. कश्मीर लुंगी. एकदा अख्खा देश कटोरा घेऊन फिरतोय तुला कुठे काय काश्मीर पाहिजे. ते पण वाजपेयी होते. शांत राहणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाजपेयी शांतपणे म्हणाले, मुझे मंजूर है तुम मुझसे शादी करना आता हे ब्रह्मचारी वृद्ध आणि तू त्यांना सांगते मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. ते म्हणाले मुझे मंजूर है तुम मुझसे शादी करना चाहती हो ना, मुंह दिखाई में कश्मीर लूंगी मुझे मंजूर है लेकिन दहेज में पूरा पाकिस्तान लूंगा. विठाला विठाला. हे जिथल्या तिथे ठोकायचे असतात. तिथे मागून वगैरे काही नाही. जाहीर निषेध. कशाला निषेध आहे ते तिथे लगेच पाहिजे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन रशियाला गेले होते. तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी विमानतळावर त्यांच्या राष्ट्राची प्रगती आपल्याला सुनावली. ऐकवणं वेगळं, सुनावणं वेगळं. सुनावली अशी म्हणे बघा आमच्या रशियाची प्रगती. आम्ही पाण्यात माशासारखे पोहू शकतो आणि आकाशात पक्षाप्रमाणे उडू शकतो. हे तुम्हाला जमलं का. ते म्हणाले तुम्ही माशासारखे पाण्यात पोहायला शिकलात, पक्षासारखे आकाशात उडायला शिकलात, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलात का जे आम्ही शिकलो. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचा लढवय्या बाणा म्हणजे लासू फासू देऊ डाग, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुका म्हणे सत्य सांगे येवोत रागे येतील ते. आमच्याकडे लढवय्या बाणा आहे. अजून युद्धात काय लागतं ते म्हणे युद्धामध्ये शस्त्रास्त्र लागतात. जसे 4 वेद आहेत, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद, तसे 4 उपवेद आहेत. चरक मुनींचा आयुर्वेद, कौटिल्याचा अर्थवेद इकॉनॉमिक्स,
भारत मुनींचा गांधर्व वेद आणि विश्वामित्रांचा धनुर्वेद. आपला धनुर्वेदापेक्षा धनुर्वाताशीच संबंध जवळचा आहे. त्या धनुर्वेदामध्ये असं म्हटलंय की लढवय्या माणसाकडे 4 शस्त्र असली पाहिजे, मग तो युद्धात बरोबर आहे. कोणती 4 शस्त्र असली पाहिजेत ते म्हणतात मुक्त शस्त्र, अमुक्त शस्त्र, मुक्तामुक्त शस्त्र आणि यंत्रमुक्त शस्त्र, मग तो योद्धा बरोबर. मुक्त शस्त्र म्हणजे जे कुठेही मिळतं, कोणीही वापरू शकतो आणि कसंही वापरू शकतो. उदाहरणार्थ दगडफेक, आणि दगडफेक झाल्यावर म्हणतात ओ भटके हुए. अरे भटके हुए नाही, सटके हुए. विठाला मुक्त दगड फेका, कुठेही मिळतो, कसाही मिळतो, चालतं. एका शहरात वसंत व्याख्यानमाला होती. कीर्तनाचं महत्व न कळल्याचा परिणाम असावा. ते वक्त्याची तारीख घ्यायला गेले आणि त्यानं विचारलं, सगळं विचारून झालं, एक प्रश्न विचारला. आता ती व्याख्यानमाला, तिथं स्वतंत्रता असते. म्हणे तुम्ही व्हेज का नॉन व्हेज? कोणाला विचारलं? वक्त्याला. पण व्याख्यानमालेच्या काय विचारलं? तुम्ही व्हेज का नॉन व्हेज? त्यांनी सांगितलं हा प्रश्न कशासाठी विचारला, पण तो तसं नाही. व्याख्यान जर पडलं तर टोमॅटो फेकायचे का अंडी हे ठरवू. विठ्ठला जरा 5G चालू राहू द्या, म्हणजे आपल्याला बरं राहील थोडं. याला मुक्त शस्त्र म्हणतात. दुसरं आहे ते अमुक्त, ते फेकता येत नाही, ते हातातच ठेवावं लागतं. छत्रपती शिवराय भवानी तलवार अमुक्त शस्त्र आहे. काही मुक्तामुक्त म्हणजे मोकळं पण आणि हातात ठेवून पण. उदाहरणार्थ भाला, राणा प्रताप हातात ठेवला तरी चालेल, फेकून मारला तरी चालेल. 4थं शस्त्र धनुर्वेदाने सांगितलंय यंत्रमुक्त. त्याला काहीतरी इन्स्ट्रुमेंट लागतं, त्याला शस्त्र पाहिजे, त्याशिवाय यंत्राशिवाय ते काम करणार नाही. उदाहरणार्थ बाण आहे, बाण. शत्रू बाणाने मरतो का धनुष्याने? बोला. अहो मी तुम्हाला तुम्ही धनुष्य बाणाचे आहेत का असं विचारलेलं नाही. तो विषय मी हातातच घेतलेला नाही अजून. घड्याळाकडे पाहून मला हे सेवेचं पुष्प व्हायचं आहे. विठाला ते बाणाला आणखी ताण दे, मी कशाला देऊ? योद्धा धनुष्याने मरतो का बाणाने? बाणाने. पण बाणाने मरत असला तर नुसता बाण आणून चालत नाही, त्याला धनुष्य लागतं. धनुष्य हे यंत्र आहे, बाण हे शस्त्र आहे. अजून सोपं सांगतो. बंदुकीच्या गोळीने जर एखाद्याला मारायचं असेल तर त्याच्या घरी जायचं आणि त्याच्या हातात ठेवायच्या, 2 टाइम 3 खात जा. अरे त्याला ते रिव्हॉल्वर पाहिजे. हे धनुर्वेदात विश्वामित्र सांगतात की लढणाऱ्याकडे एवढी शस्त्रास्त्र लागतात. तुकाराम महाराज, तुम्ही फक्त टाळविना घेणारे, तुमच्याकडे कुठं शस्त्र आहे? देवा तू बघितलं नाही आमचा भाता, भाता भरा हरे राम भवाने, ओ राम भवाने, भाता भरा हरे राम भवाने, ओ राम भवाने, भाता भरा हरे राम भवाने, ओ राम भवाने, भाता भरा हरे राम भवाने. ओ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम भवाने. आम्ही पण हत्यार बंद आहोत. तुका म्हणे काळा हणा तोंडावरी, भाता भरा हरी रामबाणे. अजून महाराजांच्या काही ठिकाणी नोंदी आहेत. शांती खडग हाती, काळा सीते नागविते. शांती नाव शस्त्र हा निर्वाणीचा बाण. आम्ही हत्यार, आमच्याकडे शस्त्र आहे. अजून एक खुलासा करतो. युद्धामध्ये शस्त्र हे एक हत्यार आहे, तसं शास्त्र हे पण एक हत्यार आहे.
योग्य वेळी शास्त्राचा वापर करून माणसं युद्ध जिंकू शकलेत. शिवमहापुराणामध्ये तारकासुराला स्कंदकुमाराने मारलं, म्हणजे कार्तिकेयाने. त्या तारकासुराने 3 मुलांना जन्म दिलेला होता. तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. हे तिघे ज्या नगरात राहायचे त्या नगरांचं नाव होतं त्रिपुर. आणि त्या 3 पुराणमध्ये राहणारे हे 3 त्याचे मालक, म्हणून यांचं नाव त्रिपुरेश्वर, ज्याला आपण पुढं त्रिपुरासूर म्हणतो, त्याचं त्रिपुरेश्वर हे नाव आहे. बरं, हे कसेच परास्त होईनात. मग आता करायचं काय? कारण यांच्या नगरातली लोक ही नीतिमूल्ये जपणारी होती, नीतिधर्माने वागणारी होती. लोकांना माहितीच नाही उत्तम झोप हा चांगल्या गादीचा नाही, कष्टाच्या पैशाचा परिणाम आहे. विठ्ठला आमच्या मुंबईतले रोग बदललेत बरं का डॉक्टर साहेब, आजार बदललेत आता. म्हणजे रोग सुद्धा आता अपग्रेड झालेत. तुम्हाला वाटलं फक्त मोबाईलच अपग्रेड होतो, Pro 17, तसे रोग पण आता Pro 17 झालेत. बरं, पूर्वी रोग होते ना ते असे छोटे छोटे होते, आता मोठे मोठे आले. आणखी सोपं सांगतो, पूर्वी रोग होते ना त्याचे स्पेलिंग बारीक बारीक होत्या. कोल्ड, फ्ल्यू, फेवर एवढंच, कफ. आता रोगाच्या स्पेलिंग वाढल्यात. हायपर टेन्शन. सांगा रे बाळांनो, स्पेलिंग सांग. घेऊ नका. हायपर टेन्शन काय स्पेलिंग आहे त्याची? फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन. हे प्रॉब्लेम चेंज झालेत. पूर्वी लोक म्हणायचे महाराज भूक लागतीये, खायलाच काही नाही. आता म्हणतात महाराज खायलाच आहे, भूकच लागत नाहीये. पूर्वी म्हणायचे झोप येते, गादी नाही. आता डनलपची गादी, स्लीपवेलची ब्लँकेट, कर्लॉनचे पडदे, वोल्टाची AC, चिल्ड क्लायमेट, आणि मांडी घालून वाट बघत बसतो. कोणाची? इकडून येते का इकडून येते? विठ्ठल. तुकाराम महाराजांनी मॅच सुरू होण्याच्या आधी रिझल्ट देऊन ठेवलाय, उत्तमची गती तो एक पावे. तो म्हणजे कोण? जोडून या धन उत्तम व्यवहारे. विठ्ठला. त्या त्रिपुरेश्वराच्या नगरातले सगळे लोक सात्विक, आणि ते सात्विक आहेत तोपर्यंत राजाचा पराभव होणारच नाही. मग ब्रह्मदेवाने योजना केली आणि आपल्यातला एक जण त्यांचं शास्त्र बिघडवायला पाठवला. त्याचं नाव आहे मुंडी. त्याने 16,000 श्लोकांचा एक ग्रंथ लिहिला, पण सगळा ग्रंथ आपल्या उलटा. सध्या ते मुंडी सोशल मीडियात बिलगलेत. विठ्ठला. त्यामुळं असा मुंडी जर सोशल मीडियात दिसला का तिथंच त्याची मुंडी धरा. कोणताही सण येऊ द्या, आपल्या किती टीका असतात, मिसगाईड केलं जातं. दिवाळी आली का ते हिरो लोक सुरू होतात, फटाके वाजवू नका, त्याने पक्ष्यांना अटॅक येऊ शकतो. इतर सणांना त्यांचा मुडदा पडतो, तेव्हा तुमचा अटॅक जातो कुठं? हे फटाके पण ना पक्के पार्सलिटी करतात का? दिवाळीत फोडले तर प्रदूषण करतात, 31ला फोडल्यावर आकाश स्वच्छ होतं. विठ्ठला. आपल्या देवतांबद्दल भ्रम निर्माण करून आपल्या धर्मनिष्ठा नष्ट करणे आणि मग आपल्याला पराभूत करणे हे शस्त्राचं नाही, शास्त्राचं युद्ध आहे. मिसगाईड करणं हा किती मोठ्या प्रमाणातला प्रकार चाललाय. कीर्तन हे फक्त हरिकीर्तन असतं. येशू कीर्तन कसं सुरू झालं? विठ्ठला. आणि हे या लढाया जागच्या जागी ठोकायच्या असतात. तुमचा परिसर त्याचा बळी पडतोय. आणि हे पूर्वीपासून आपले लोक करत आलेत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. कसाब समोर आल्यानंतर त्याला पकडताना हा काही सज्जन आहे वगैरे, किंवा त्याला सोडून द्यायचं, फाशी नाही द्यायची, असा निर्णय योग्य नको. तिथं भूतदया आठवली नाही पाहिजे. लक्षात घ्या, अर्जुन जेव्हा युद्धातून नको म्हणत होता ना, त्यावेळेला ते म्हणाले का रे नको म्हणतो? तो हिंसा होईल.
अरे यांना मारल्याने हिंसा होईल असं तुला वाटतं, पण यांनी धर्माची चालवलेली हिंसा थांबवण्यासाठी यांची झालीच पाहिजे. विठाला शास्त्र नावाचं एक शस्त्र आहे. युक्तिवाद असतात, तर्क असतात, आणि सोशल मीडियातून मोठं आक्रमण आहे. ते डायरेक्ट सांगतात तुमचा राम असा, तुमचा कृष्ण असा. मी एकाला म्हटलं राम जसा आहे तसा आहे आमचा आहे, तुला काय करायचं गेलंय? कुठल्या गावच्या पाटील क्या? राम जसा आहे तसा आम्हाला प्रिय, तू दिल्या घरी सुखी राहा. विठाला आचार्य प्रल्हाद केशव आत्रेंनी त्यांचं जीवन लिहिलंय कऱ्हेचं पाणी. त्यात त्यांनी एक गोष्ट उल्लेख केली. पुण्याच्या मंडई चौकात जॉन धुपकर नावाचा एक धर्मप्रचारक आला होता. आता ते पुण्यातले लोक ऐकायला बसलेले. त्यांनी सांगितलं सगळे देव सोडा आणि आमचा क्रॉस पूजा. हे तिथलंय, मी कोणाच्या क्रॉसमध्ये नाहीये. म्हणे क्रॉस पूजा. लोकांनी विचारलं का क्रॉस पूजायचा? आमची विठोबा रुक्माई काय निवडुंगा विठोबा सोडून द्यायचा? त्यांनी असं बादलीत पाणी आणलं, पाणी, आणि त्या पाण्यात आपली विठोबा रुक्माई टाकली. आता दगड पाण्यात टाकल्यावर काय होतो? अहो दगड पाण्यात टाकल्यावर काय होतो? दगडाचं काय होईल ते तर सांगा. तर दगड बुडतो. त्यानंतर त्यांनी गळ्यातला लाकडी क्रॉस काढला आणि तो पाण्यात टाकला. आता लाकूड पाण्यावर काय होतं? काय लॉजिक आहे, काय शास्त्र आहे? लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्या सभेत प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे आचार्य आत्रे बसले होते. वय लहान असेल, पण वयाला प्रतिभेला वय नसतं. प्रतिभेला वय नाही, ती जेव्हा तेव्हा तशीच असते. तेव्हा मला एक वाक्य बोलायचं. आता प्रल्हाद केशव आत्रे म्हणजे फार अवघड का? अत्यंत अवघड. त्यांच्या दारात गाढव मेलं होतं पुण्यात. त्यांनी म्युन्सिपाल्टीला फोन केला, हे गाढव मेलं, उचलून न्या. तिकडून म्युन्सिपाल्टीतून कोणी उलटी पालटी भाषा केली. म्युन्सिपाल्टी ती केली तिकडून भाषा. ते म्हणाले तुमच्या दारात गाढव मेलं ना, मग तुमचा शेजार धर्म नाही का? ते म्हणाले शेजार धर्म कळतो आम्हाला, पण नातेवाईकांना सांगितलं पाहिजे म्हणून फोन केलाय. विठ्ठला इतकी प्रतिभा होती त्यांच्यात, तुम्हाला सांगतो, इतकी प्रतिभा. कोणी त्यांच्या नादीच लागलं नाही. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात ते नेतृत्व आघाडीला होते. ते आले स्टेजवर. म्हणे माझी शंका आहे. म्हणे काय? तुमचं सगळं आटोपलं का? म्हणे हो. काय सांगितलं म्हणे तुम्ही? म्हणे पाणी घेतले, तुमची विठोबा रुक्माईची मूर्ती टाकली, बुडाली, आमचा लाकडी क्रॉस टाकला, तरला. म्हणजे आमचा देव तारतो, तुमचा देव बुडवतो. ते म्हणाले झालं तुमचं सगळं? म्हणे झालं. म्हणे मग आता एक करता का? म्हणे काय? शेकोटी पेटवा. विठ्ठला बरेच जण थंडीतच आहेत अजून. विठ्ठला शेकोटी पेटवा म्हणे. शेकोटी आणा आता आमचा देव. ते दगडाच्या विठोबा रुक्माईला काय होणार आहे? आता आणा म्हणे तुमचा क्रॉस. राखाडी करून टाकली. म्हणजे शस्त्राच्या युद्धाला जसं सामोरं जावं लागतं तसं शास्त्राच्या युद्धालाही सामोरं जावं लागतं. एखाद्याला म्हटलं ना माळ घालतो, तो आमची मनाची आहे, खातो का पायलीचं? विठाला धर्माचार्य निवृत्ती महाराज वक्ते वारकरी संप्रदायाचा शास्त्र योद्धा होते. शास्त्र योद्धा होते. हिंमत नाही झाली कोणाची वाकड्यात जाण्याची आणि वाकडं बोलण्याची. म्हणजे हे युद्ध सगळ्या पातळ्यांवर सुरू आहे, पण तुमच्याकडे शस्त्रास्त्र संपन्नता पाहिजे. कीर्तनकारांनी इतकं अपडेट आणि अपग्रेड पाहिजे. समाजाला समस्या येऊन भेटेपर्यंत आपली उत्तरं तयार पाहिजेत. विठ्ठला हा एक आबम घेतो महाराष्ट्र दर्शन. अरे असं कसं काय व्हायचं? विठ्ठला मला म्हणायचं काय आहे, काय लागतं? शस्त्रास्त्र लागतात. अजून लढायची युक्ती पण लागते. म्हणजे क्रिकेट खेळताना पुढे जाऊन शॉट खेळतात, त्याला फ्रंट फूट म्हणतात. आणि काही शॉट सगळेच पुढे नाही जायचे, एखादा शॉट मागे येऊन खेळावा लागतो, त्याला बॅक फूट म्हणतात. जरासंधाला समोर जाऊन मारायचं होतं,
पण कालयवनाला मागे आणून मारायचं होतं, ही कुशलता जमली पाहिजे. पुढे जाऊन मारणं ह्या ॲग्रेसिव्ह मोडला घाव म्हणतात, आणि मागे येऊन खेळणं या डिफेन्सिव्ह मोडला डाव म्हणतात. महाराज म्हणतात, तुमचे कपडे पांढरे आहेत का पिवळे आहेत का भगवे आहेत, तुमच्या नाव पुढं काय 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 लिहिलंय हे महत्वाचं नाही, निवडे घावट माझ्याकडे आहेत. जय पराजय पचवण्याचं धैर्य माझ्याकडे आहे. आपल्याला विजय पण पचवता येत नाही, पराजय पण पचवता येत नाही. आपण विजय झाला का उड्या मारतो, पराजय झाला का उडी मारतो. विठ्ठल एवढी गरगर फक्त मराठीच फिरू शकते. विठ्ठला मी मैत्री आणि दुश्मनी फक्त तिच्याशीच करतो. तिच्याशी लोंबा झोंबी करायला, तिची छेड काढायला मला आवडते. काय भाषा आहे महाराज. आपण भाग्यवान आहोत, लाभले भाग्य आमास बोलतो मराठी. काय 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 सुंदरता. मी तुम्हाला सोपं विचारतो. सूर्य उगवतो त्याला सूर्योदय म्हणतात. सूर्योदयाला इंग्रजीत काय म्हणतात? सनराईज. उजेड दिसतो पण सूर्य नसतो, त्याला मराठीत अरुणोदय म्हणतात. सूर्य उगवत नाही पण उजेड दिसतो, त्याला काय म्हणतात? अरुणोदय. जे पहाटे 10:30ला उठतात त्यांनाच माहिती. सूर्योदय अरुणोदय, येडीला सासर माहेर सारखंच. विठ्ठला सूर्योदयाला इंग्रजीत काय म्हणतात? काय रे बाळा काय म्हणतात? सनराईज. अरुणोदयाला काय म्हणतात? त्यांना माहीतच नाही. इतका नाजूक आणि बारीक विचार आपली भाषा करते. आणि तुम्हाला सांगतो, सगळ्यात इंटरेस्टिंग आपणच आहोत. हे फॉरेन बिरेन काही नाही. हे पिझ्झा आणि बर्गर संपलं त्यांच्या. आपले 56 भोग त्यांनी पाहिलेच नाही अजून. सोपं सांगतो तुम्हाला. नसांचं जाळं असतं आपल्या शरीरांमध्ये, त्याला इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टम म्हणतात. डॉक्टर साहेब चुकलं तर दुरुस्त करून. काय म्हणतात त्याला? नर्वस सिस्टम. बरोबर आहे, नर्वस सिस्टम. आणि त्याला मराठीत काय म्हणतात? मज्जा संस्था. काय म्हणतात? मज्जा. कुठला शब्द बरा? कुठला शब्द बरा? नर्वस सिस्टम, मज्जा संस्था. विठ्ठला अजून बारीक नेतो तुम्हाला. पाणी प्यायल्यावर जेवल्यावर काय येतो? ढेकर. फॉरेनर्स म्हणतात ॲसिडिटी कमी झाली, ॲसिडिटी निघून गेली. ढेकर आला म्हणजे काय झालं? ॲसिडिटी निघाली. आणि आपण म्हणतो ढेकर आला म्हणजे तृप्ती झाली. विठ्ठला पण आता इलाज नाही. आपण एवढे दुबळ्या आणि दिव्यांग झालो की आम्हाला तिच्या एक कुबड्या घेतल्याशिवाय चालताच येत नाही. आम्हाला आत्ता एकाने सांगितलं तिथे की तुम्ही ना डावीकडे लेफ्ट घ्या. किती चुकीची मिस्टेक आहे. ते मला काय डोक्याला हेड्या काय हा का परत रिपीट करू? विठ्ठला जाऊ द्या, निदान लेडीज बायकांना तरी समजेल. राहू द्या, आपल्याला कीर्तन संपवायचं आहे. मला काय म्हणायचं तात्पर्याने की
तुम्ही लढण्याकरता चाललात तर जय पराजय येत राहणार आहे ना. त्याला सामोरं कसं जाणार आहात, कसं जाणार. तुकोबारायांच्या मनाविरुद्ध कितीतरी गोष्टी घडल्या. आपल्याला जमतच नाही, काहीच नाही. माणूस हा वटवृक्षासारखा असला पाहिजे. बियातून निघायला वेळ लागला तरी चालेल, पण दुष्काळात उभा राहायला पाहिजे. आपलं जीवन म्हणजे मेथीची भाजी, पेरल्यावर 4 दिवसात उगवते, 10 दिवसात उपटते. विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संत म्हणतात, गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळे. बरे झाले दिवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळे पिढा. आमच्याकडे धैर्य आहे आणि विजय झाला तरी तो आम्ही पचवतो. तुकाराम महाराज म्हणाले, तुकाराम महाराजांना लोक म्हणाले, काय सुंदर बोलता तुम्ही. महाराज म्हणाले, सखा कृपावंत वाचा त्याची, याला विजय पचवणं म्हणतात. जेवणाऱ्या पाहुण्याने अन्नाचं कौतुक केलं पाहिजे. साधं पंचर काढलं तरी अन्नाचं करता ना. विठ्ठला 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 विठ्ठला. बरेच पंचर तसेच राहिले, जाऊ दे. मग ज्या माऊलीनं तुम्हाला खाऊ घातले त्याचं कौतुक पाहिजे. बरं, ते जर म्हणाले खूप छान झाली भाजी, मग आपण काय रिॲक्ट झालं पाहिजे. पांडुरंगाने करून घेतली, बरोबर ना. ते आपल्या हाताची टेस्टच तशी आहे. ठरा संतांना असा अँगल आवडत नाही, कर्व पाहिजे. माऊलींनी सगळे अँगल कर्व मध्ये कन्व्हर्ट केले. म्हणजे आता अभिनव वाग्विलासिनी, जी चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिली. मी नाही, मिया हा कर्व आहे. विठ्ठला आमच्याकडे सगळी ताकद आहे म्हणून आमच्या जीवनात युद्ध आहे. तेव्हा 9:55 देव म्हणाले, हा आता मला पटलं का युद्ध आहे. त्याला पण युद्ध तर बाकीच आहे अजून. कसं कसं ऐका. एक कुठं झालं, 2 हे कधी झालं, आणि 3 हे कोणात झालं. हे युद्ध झालं कधी, रात्री दिवस. झालं कुठं, अंतर्बाह्य. झालं कोणात, जग आणि मन. एका ओळीत एवढं सांगू शकतात फक्त आमचे संत. हा आताचे कवी लेखक हा ढिगभर पसारा घालतात आणि बरोबर डोंगर पोखरून उंदीरच काढणार. काही दम नसतो त्या काव्यात. मी इथे उभा आहे, मी पृथ्वीवर उभा आहे, आकाशाकडे पाहतो, झाडावर उभा आहे, ताडाकडे पाहतो. तू कशाला उभा राहिला. आमच्या संत महात्म्यांनी तू कोणी घेतली मोती जैशी, असं गबाळ आणूच दिलं नाही. जे दिलं ते सारवत सूत्रवत दिलं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम असतो भमन वद्यंच सूत्रम सूत्रो विदो विदु. म्हणून 2 तासाच्या कीर्तनात माणसं प्रश्नमुक्त होऊन जातात. विठ्ठला युद्ध कधी चालू आहे, रात्री दिवस. कुठं चालू आहे, अंतर्बाह्य. कोणात चालू आहे, जग आणि मन. 2 जर गट केले, शिंदे आणि ठाकरे नाही, 2 जर गट केले तर 2 गटामध्ये एक शब्द देऊन टाकला तर एका गटाला किती येतील, 3. रात्री दिवस, अंतर बाह्य, जग आणि मन. मग आता आपल्याला एक युद्ध असं आहे जे रात्री चाललंय आणि एक युद्ध आहे दिवसा चाललंय. एक युद्ध आहे जगाबरोबर चाललंय, एक युद्ध आहे मनाबरोबर चाललंय. एक युद्ध आहे आज चाललंय, दुसरं बाहेर चाललंय. मग बाहेर जे युद्ध चाललंय ते जगाबरोबर का मनाबरोबर, जगाबरोबर. आणि आत युद्ध चाललंय ते मनाबरोबर. असं मला पण वाटलं होतं, पण तसं नाहीये. विठ्ठला त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या युद्धाचा जर अनुक्रम पाहिला, सिक्वेन्स जर पाहिला, तर तुकाराम महाराजांचा आपण म्हणतो तसा नाही. कोणाबरोबर चाललंय, जगाबरोबर. जग आणि मन. बाहेर जे युद्ध चाललंय ते कधी चाललंय, दिवसा चाललंय. आणि दिवसा बाहेर युद्ध चाललंय ते कोणाबरोबर चाललंय, मनाबरोबर. हे असं कसं काही झालं, यालाच नाथाच्या घरची उलटी खून म्हणतात. रात्री जे युद्ध चालतं ते आज चालतं आणि ते युद्ध जगाबरोबर चालतं. बाहेर जे युद्ध चालतं ते दिवसा चालतं आणि ते मनाबरोबर चालतं.
युक्ती कशी आहे पहा. मनाबरोबरचं युद्ध नेहमी बाहेर असतं आणि जगाबरोबरचं युद्ध नेहमी आत असतं. कारण मन आत असतं आणि जग बाहेर असतं. बाहेरचं जग बाहेरच राहिलं तर युद्ध कशाला होईल, आणि आतलं मन आतच राहिलं तर युद्ध कशाला होईल. युद्ध मनाचं तेव्हा होईल जेव्हा आतलं मन बाहेर जाईल, आणि युद्ध जगाबरोबर तेव्हाच होईल जेव्हा बाहेरचं जग आत येईल. विठ्ठला नवऱ्याबरोबर अख्खं मार्केट फिरून आल्यानंतर युद्ध घरात होतं. कारण बाहेरची साडी मनाच्या आत येते. विठ्ठला 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 विठ्ठला. बाहेरचं जग बाहेर राहिलं तर युद्ध कशाला होईल. युद्ध केव्हा होतं, बाहेरचं जग आपण आत आणतो तेव्हा. आणि आतलं मन आतच राहिलं तर काय अर्थ, उलट ते आतच ठेवायचं आहे. स्वतः भगवान म्हणाले, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांतासी कामो विषयावरी तू बाहेर चालला. मन आत राहिल्यावर युद्ध नाही आणि जग बाहेरचं बाहेर राहिल्यावर युद्ध नाही. बाहेरचं जग आत आलं, आतलं मन बाहेर गेलं. कधी चाललंय, रात्रंदिवस चालू आहे. हे आता जगाबरोबर युद्ध म्हणजे काय ना मनाबरोबर युद्ध म्हणजे काय. जगाबरोबर युद्ध जर असेल तर त्याच्यात आपला हातखंडाच आहे. अगदी पाण्याच्या नळापासून सुरुवात. विठ्ठला म्हणजे आमच्या जीवनात जर जगासोबत युद्ध करायचं असेल तर मग त्याला साधूच कशाला पाहिजे. युक्रेन, रशियन, फिलिस्टाईन, इस्रायल सुरूच आहे की. मला काय म्हणायचं आहे, युद्धाची जर भावना आहे तर त्या युद्धात जगासमवेत युद्ध, याची कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. त्याचं उत्तर असं आहे, मी जे जे काही करतो त्याबद्दल जगाला काय वाटतं याचा विचार, आणि जगाचं जे काही चाललंय त्याबद्दल त्याचा मी केलेला विचार, हे जगासोबत चाललेलं युद्धच आहे. तुम्ही जे जे करत निघाल ध्येयवादी झाल्यावर त्या क्रियांना लोक प्रतिक्रिया देत राहतील, आणि त्या प्रतिक्रियांचा तुम्ही विचार सुरू केला का भांडण सुरू होणार. कारण त्या प्रतिक्रिया तुम्ही जर गांभीर्याने घेतल्या तर तुमचा मार्ग सुटू शकतो. तुकाराम महाराजांनी उगाच 13 चरण खर्ची नाही घातली. ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया. संसार केल्यावर कष्टी म्हणतात आणि टाकून दिल्यावर आळशी म्हणतात. मग करायचा का टाकायचा. पूजा करायला जर फार वेळ लागला तर लोक म्हणतात बाबाचं देवघर म्हणजे कासाराचं दुकान. बरं, जर पूजा केली नाही तर ते सुखी होतीलच कशी. आचार भ्रष्टी म्हणून सदा कष्टी. शेजाऱ्यांच्या गोष्टी व्हेरी टेस्टी. फार गंध लावले तर तिकडून पण बोलतात. अजिबात नाही लावला तर ते म्हणतात पा कसं उघडं कपाळ घेऊन आले. हे नेमकं काय करायचं. पैसा आला तरी लोक बोलतात, गेला तरी बोलतात. गेला ते म्हणतात दरिद्रीत ते आला तर आम्हाला विचारा कसा आला. विठ्ठला 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 विठ्ठला. बोलायला जा बडबड्या म्हणतात, नका बोलू घमेंडखोर म्हणतात. एखाद्याकडे जाऊच नका, फार अहंकारी, जवळून जातील, कधी वाट वाकडी करणार नाही. आणि एखादं येऊ लागले, कुठं पण कीर्तन असो महाराज आलाच, उंबऱ्याला साल ठेवली नाही त्याने. नेमकं काय करायचं. लग्न करायला निघाला त्याला माजला म्हणतात, करत नाही त्याला नपुसक म्हणतात. मुलं नाही झाली तर चांडाळ म्हणतात, बरीच झाली तर पातकाचे मुळं पोरवडा म्हणतात. एक जण साधा होता, त्याची पत्नी सुंदर होती. म्हणतो का रे तो कसा ती कशी, याला दिली कशी. एका ठिकाणी तो स्मार्ट होता ती सिंपल, यांनी केली कशी, तुला करायचं काय. विठ्ठला 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 विठ्ठला. जगाच्या बाबतीत उदासीन होणं म्हणजे युद्ध जिंकणं आहे. तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनिया जन भक्ती करा. ही अशी छोटी छोटी 150 पावणे 200 लेकरं इथे नवा विचार संस्कृतीचं ज्ञान ग्रहण करतात. मग असं झाल्यानंतर यांच्या पालकांनी शिकवणारी का कमी राहतील का. बरं, कलियुग असं आहे का, चांगल्या मार्गाला लागलो का गुरुवर्य वाढतात. लहान मुलांनी जर माळ घातली ना, अरे त्या महाराजालाच धरतात. तुम्हाला समजायला पाहिजे होतं, इतक्या लहानपणी माळ घातली, बिचाऱ्याचा जीव मारला. माळ घातल्यावर जीव मरतो का वाचतो.
रविवारचा एक धरला तर 52 होतील वर्षाचे. मार्गशीर्ष सुरू आहे, कोणाच्या शीर्षात मार्ग येऊ नये विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बरं, तरुणाने जर माळ घातली, चला तरुण लागले कामात, आता किती हे दृश्य, किती ही येवल्याची श्रीमंती आहे, येवल्याची श्रीमंती. आमच्याकडे असं नाही, आमचे भगीरथ महाराज सांगतात, मुंबईत म्हणजे तरुण धरून आणावे लागतं. आपण हे सगळं छान करतो, पण तरुणाने केलं की पुन्हा सुरुवात. खाय पियाचे दिवस आले, अवधस आठवलं, म्हणजे तरुणाला असं छेडायचं. बरं, वृद्धाने माळ घातली तर त्याला पण पुन्हा म्हणतात शेवटचा दात पडल्यावर असं होणारच विठ्ठला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुमच्या कृतीवर जगाच्या प्रतिक्रियांपेक्षा तुमच्या संकल्पावर विश्वास ठेवून काम करा. जगाविरुद्ध आमच्या मीराबाईला कुठं कोण चांगलं बोललो हो? लोक कहे कुलनासी रे, तिने सोडलं का? ती कीर्तनात रंगली. त्या पुंडरीक गोस्वामींनी कीर्तन शब्दाचा फार छान अर्थ सांगितला. ज्याचा आहे त्याच्या नावाने सांगितलेलं बरं. सध्या चोऱ्या वाढल्यात विठ्ठला. विठ्ठला कोणाचं काय आपल्यातले बोलले बाल प्रोडक्ट आणायचं काय करावं कळे ना. ही कृतज्ञता कृपा होऊ देत नाही. ते म्हणाले कीर्तन कीर्तन म्हणजे काय? कीर्ती आणि तन याच्या वर जाऊन करतात ते कीर्तन विठ्ठला. लोक काय म्हणतील याचा विचार सोडून देणं कीर्ती. आणि जो देह माझा आहे असो ऐसा कोठे आठवची नाही, तेहीच विधेयी भोगू दशा. महाराज, हे जगाविरुद्धचं युद्ध आहे. कोण काय करतं ते आपण पाहायचं नाही, आणि आपण जे करतो त्याबद्दल लोक काय म्हणतात ते आपण विचारात घ्यायचं नाही. हे जगाविरुद्धचं युद्ध जिंकता येतं, लढायचं. दुसरं आहे मन. मन म्हणजे आपल्याला वाटतं मनाने असं करावं आणि मनाला वाटतं आणखी काहीतरी वेगळं करावं, असं आपल्या इंद्रियांशी भांडण लागलंय. आपल्याला वाटतं वाणीने नाम घ्यावं. किती गोड अभंग असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. आपल्याला वाटतं त्याने वृक्षवल्ली म्हणावं, ते श्रीवल्ली म्हणतं विठ्ठला. बरं, तिकडचे म्हणतात ते नवल नाही, आता थोडं इकडचे पण म्हणतात विठ्ठला. हो हो, आम्हाला वाटतं कानाने कीर्तन ऐकावं, कानाला वाटतं FM ऐकावा, आपल्याला वाटतं हाताने टाळी वाजवे, हाताला वाटतं पत्ते पिसावे. काय पिसावे याचा पत्ता नाही विठ्ठला. आपल्याला वाटतं पायानी वारी करावी, पायी तीर्थयात्रा घडू, आणि पायाला वाटतं वरातीत नाचावं. हे बरोबर आहे का? पोरं उत्तरं मोठी देतात, मला कलेक्टर व्हायचंय. तू कलेक्टर व्हायचं आणि एक वरात सोडी ना. तो गावचा मायकल जॅक्सन असतो. सण कोणाचा आहे माहित नाही, पण जॅक्सन वरात हाच त्याचा सण विठ्ठला. तो आल्याशिवाय मजाच नाही. ते बोलून आणतात त्याला. तो पण असा व्यायाम करतो, एकदा नाचला का 2 दिवस उठायलाच नको. लोकांना काळजी वाटते, सगळ्याच्या वरात या नाचला, याची वरात निघेल का नाही जरा शंकाच आहे. तुम्हाला जर उच्च ध्येय आहे ना तर मन इकडं तिकडं धावेल, त्याला अडवावं लागणार. मनाने जिकडं न्यावं तिकडं आपण नाही जावं. आपल्याला जायचंय तिकडं मनाला न्यावं. मना तेथे विठ्ठला
त्याच्या हातात नाही द्यायचं, आपल्याकडे ठेवायचं. हे म्हणा असं कर. तुकोबाराय काय गोड बोलतात. मनाशी कसं बोलावं ना ते तुकोबारायांकडून शिकावं. ते मनाला म्हणतात हे म्हणा, हे म्हणा, एक काम करशील, मी एक काम सांगतो तेवढं तू नुसतं बोल, मग तू सांगशील ते मी करीन. ही करेन ना तुझ्या सोयीचा गुणा पंढरीच्या राना. हो, मना माझी स्मरावा. मला एक करी म्हणे मी जाई पंढरी तुमचे बरोबर आहे. बिल्डिंग एकच होती, फक्त रूम थोडी पुढची होती. विठाला आपल्या आपल्यात चालतं म्हणून ठीक आहे. बाकी मायक्रोसेट फुटाचा किलोमीटरात होतो तो भाग वेगळा. मना एक करी म्हणे मी जाई, आपलं तर बारीक चाललंय. उलट तिकडं तर भेंडी प्रमाण असतं. मना एक करी म्हणे मी जाई न पंढरी, उभा विटेवरी तो देखेन सावळा. करी न सांगसी ते काम, तू फक्त बोल, पंढरपूरला जायचं, तुला पाहिजे ते मी आणून देईन, असं मनाशी बोललं पाहिजे. म्हणजे मन विषयांकडे धावतं. आणि स्वाभाविकता आहे महाराज, इतक्या सात्विक काळात सुद्धा मन विकृत व्हायची. आता तुमचं आजूबाजूचं क्लायमेट, वेदर, ॲटमॉस्फिअर पहा. याच्यात भजनाचा नंदादीप तेवट ठेवणं म्हणजे मोठा पराक्रमच आहे. इतकी भयान स्थिती आहे. मग या सगळ्यात तुम्हाला त्या मनाला समजावं लागेल. या मनाच्या अभिरुची बदलाव्या लागतात. या मनाला वळतं करावं लागेल. बरं, ते वाईटाकडं पटकन जातं. खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची घराणी. तुम्ही माळ जपायला घ्या, नाही पिराचे उरूस भरले तर मला विचार, फक्त माळ जपायला हातात घ्या. पहिलं एक तर झोपची आहे, ते तर का कीर्तनात येते, जपाचा काय प्रश्न आहे. बरं, ते कीर्तनात झोपणारे फार पुण्यवान. त्यांचा असा प्रॉब्लेम असतो, झोप येते तेव्हा झोपता येत नाही, आणि झोपता येतं तेव्हा झोप येत नाही. विठ्ठला ते कीर्तनात झोपून फ्रेश होतात, आणि जे विठ्ठल झोपच येत नाही, तुझा कोटा आधीच पुरा झाला. जप करायला घेतला, झोप यायला लागते, मन आळस करतं, हे नको. त्या मनाला आयडिया पण फार सुचतात. सकाळीच केला पाहिजे असं काही आहे का, म्हणजे तो जप कुठं ढकलायचा, आणि चाललं ते असं फॉरवर्ड होतो, पुढं 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 चाललं, अनुशेष भरतच नाही. मग अजून जर नाही झोप आली, नाही आळस आला, तर मग मनावर घडलेले भोगलेल्या विषयांचे संस्कार जागे होतात. देखना इंद्रियों के ना घोड़े बगे, इंद्रियों के ना घोड़े बगे, देखना इंद्रियों के ना घोड़े बगे, देखना इंद्रियों के ना घोड़े बगे, उनमें हरदम में संयम के घोड़े बगे, अपने रथ को कुमारत लगा दे चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. इंद्रियों के घोडे विषयों में अडे, हे अडकलेत तिथं, त्यांना वळवावं लागेल. आपल्या मनाची स्वाभाविक स्थिती तशी नाही. नाथ महाराज सांगतात भागवतात, अनादि संसार माळेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताचे ठाई, वारंवार देही सेविता. पुन्हा पुन्हा ते जागे होतात. आपलं मन सध्या कशात गुंतलंय त्याची सोपी खूण आहे. आपल्याला स्वप्न पडतं ना, त्या स्वप्नाला तुम्ही कधीतरी ऑब्झर्व करा. तुमचं स्वप्न हा विषय ज्या प्रांतातला आहे, तुमची वृत्ती तिकडं अडकली असा त्याचा सरळ उल्लेख आहे, सरळ विचार आहे. म्हणजे आणखी सोपं सांगू, तुम्हाला डोळे मिटल्यावर तेच दिसतं जे तुम्हाला उघड्या डोळ्यांनी बघायचं आहे. विठाला कोणालाही विचारा, काय स्वप्न आहे तुमचं, काय स्वप्न पडलं तुम्हाला. बालपणी भूतं दिसतात, कारण ते मनात गोष्ट ऐकलेली राहते. गोष्ट म्हणजे ती गोष्ट असू द्या असू द्या. त्यामुळे बालपणी स्वप्नात काय दिसणार, भूतच दिसतात. ते मागं लागतं, आपल्याला चालताच येत नाही. आपण राम म्हणायला जातो, ते रामच बोलता येईना अशी भानगड असतं.
लहानपणी भूत दिसतात, तरुणपणी नट्या दिसतात, आणि म्हातारपणी यमदूत आणि रेडा. आपल्याला बाबाजी सद्गुरू दिसणे नाही. आपलं मन ज्यात गुंतलं की त्याचं चिंतन सुरू होतं. श्रोतेहो, 50 पर्यंतच्या वयोगटाला मी म्हणतो माफ आहे, चला, रजोगुणाचा प्रादुर्भाव असतो, पण 50 नंतर वृत्ती आपली संन्यस्त होत गेली पाहिजे. देवाने आपल्याला कामाला लावलं, त्याच्या प्रजेचा ओघ चालू राहावा म्हणून तारुण्यात आपल्याला काम, क्रोधादी, वासनादी विकार घालतो. त्याचं काम तो करून घेतो ना आपलं काम काढतो. विठ्ठला 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 मग या सगळ्यातून बाहेर पडणाऱ्या मनाला भजनात स्थिर करायचंय. बरं, ते भलतीकडे जाण्यात त्याला लई रस. भजन सांगा, लगेच कंटाळ. तुम्हाला सांगतो, माळ जपणारा सांगितलं तुम्हाला, किती कंटाळा असतो त्याला. बरं, नोटा मोजायला घ्या, कॅश, किती वेळाने माणूस थकतो सांगा. अजिबात. त्याला मध्ये विचारा, जेवण आणू, चहा पितो का, तू त्याला तू तिकडं तू येऊच नको. म्हणजे 2 तास नोटा मोजल्यावर चहा सुद्धा नको, आणि इथं 2 अपंग झाल्यावर म्हणतो चहा ठेवा. विठ्ठला अशा न वळणाऱ्या मनाला वळवणं हे युद्ध आहे. बाहेरचं जग आत यायला नको होतं, त्यांच्या प्रतिक्रियांचा विचार आम्ही करायला नको होता. तुकोबारायांनी नाही केला तो. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी. तुकाराम महाराज म्हणाले, देवा असं सगळं आमच्या जीवनात चाललंय, रात्री दिवस, अंतर्बाह्य, जग आणि मन. पण मग युद्ध म्हणजे थोडा आराम, थोडंसं लढणं. महाराज म्हणतात, थोडा आराम थोडं लढणं नाही, नुसतं लढणंच लढणं दुसऱ्या चरणात. जीवाही अगोद म्हणती आघात, जीवाही अगोद म्हणती आघात, जीवाही अगोद म्हणती आघात, जीवाही अगोद म्हणती आघात, जीवाही जय
ही अगोज पडती आघात. तेव्हा आघात सतत पडत राहिले. येवोन या नित्य नित्य वारू. नित्य शब्द दोनदा घातला महाराजांनी. आवश्यक असेल तरच उपाययोजना आहे. नित्य शब्द दोनदा वापरला तो दोन कामांसाठी. माझ्यावर जे आघात पडत होते ते पण नित्य होते आणि मी त्यांचं निवारण करत होतो ते पण नित्य होतं. सोपं बोलतो. स्वामी विवेकानंदांचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस, त्यांना ज्यांनी ध्यानात मार्गदर्शन केलं ते एक तांत्रिक होते, तोतापुरी, अंबानवे. त्या तांत्रिकाने त्यांना असं सांगितलं की रामकृष्णा, मी जे तुम्हाला ध्यान शिकवलंय हे ध्यान रोज करायचं, दररोज करायचं. रामकृष्णाने विचारलं का? ध्यान दररोज का करायचं? लोकांना आध्यात्मिक प्रश्नाबद्दलच असं वाटतं. ज्ञानेश्वरी रोज का वाचायची? कोणी म्हणत नाही रोज का जेवायचं. म्हणे ध्यान रोज का करायचं? तोतापुरी म्हणाले, रामकृष्णा, तांब्याची भांडी रोज घासावी लागतात. एक दिवस जर तांब्याचं भांडं घासलं नाही तर त्याच्यावर डाग पडतो. ती नुसती घासून ठेवून चालत नाही, ती घासून पुसून ठेवावी लागतात. नाहीतर ज्या पाण्याने ती स्वच्छ केली ना त्याचा पण डाग तयार होतो. म्हणजे एखादी साधना केली दोष घालवायला तर साधनेने दोष जातो, पण दोषाच्या अभिमानाचा, त्या साधनेचा अभिमान शिल्लक राहतो आणि त्याचा डाग बनतो. म्हणून दोष घालवणे म्हणजे घासून आणि अभिमान घालवणे म्हणजे पुसून. घासून आणि पुसून असं दोन्ही असतं. पण रामकृष्ण काय म्हणाले? का तांब्याची भांडी आहेत म्हणून रोज घासली पाहिजे. भांडं सोन्याचं असेल तर कशाला घासायला पाहिजे? तेव्हा तोतापुरी म्हणाले, रामकृष्णा, अरे या तोतापुरीचं भांडं तांब्याचं आहे, पण माझ्या रामकृष्णाचं भांडं सोन्याचं आहे, घासावं लागणार नाही. आता प्रश्न फक्त असा आहे, जर रामकृष्णांचं भांडं सोन्याचं आणि तोतापुरीचं तांब्याचं, आपली लईच प्लॅस्टिकची डबडी असतील नाही विठ्ठला? मला एक जण म्हणाला, एवढे सप्ते होतात तरी लोक अशी कशी? लोक फिरून फिरून सप्त्यावरच काय येतात कळत नाही. हा, ते असं सप्ताह करून काय? तू हप्ता खाऊन जीव चालला, तू काय सप्त्यावर बोलतो? सप्ताह करून एवढा सप्ते होतात तरी लोक अशी कशी? मी त्याला म्हटलं, एवढे सप्ते होतात तरी लोक अशी, हे नसते तर ती कशी? हे लसीकरणानंतरचे पेशंट आहेत विठ्ठला. सांभाळावं लागेल आपल्या मनाला, आपल्या मनाला काळजी घ्यावी लागेल. कारण काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सराने भरलेल्या सगळ्यात जसं कमळ पाण्यात राहतं पण ओलं होत नाही पानाच्या दृष्टीने, तसं आपल्याला राहावं लागेल. महाराज म्हणतात, मी तसा राहिलोय. येवोन या नित्य नित्यवारू. पण देवा, युद्ध कायम घडलं, युद्ध घमासान झालं, फक्त एक गोष्ट चांगली झाली. देव म्हणाले, मला माहिती आहे तुम्ही युद्धात जिंकलात. तुकाराम महाराज म्हणाले, देवा, युद्धात मी जिंकलो पण माझ्यामुळं नाही. मग शेवटच्या चरणात तुका माने तुझ्या नामाची तुका माने तुझ्या नामाची अब की याद
अबोध पडती आघात जीवाई अखोज पडती आघात ओ जीवाई अबोध पडती जीवाई अबोध हे बोलिया नित्य नित्य वारो हे बोलिया नित्य नित्य वारो हे बोलिया ये बोलिया ये बोलिया नित्य ये ओनिया नित्य नित्यवारो ओ हे बोलिया नित्य नित्यवारो जीवाई अबोध पडती जीवाई अबोध पडती शिया बळी अवघियाचे काळे केले तोंड. जसं देवा तुझं नाम घेतलं की आमच्यात ऊर्जा भरते आणि आम्ही शत्रूला ही भावना आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा विचार माऊली महाराजांनी आपल्या हृदयातल्या संकल्पनेला इथं मूर्तरूप दिलं आणि त्याचं पर्यवसान या उत्सवात झालं. महाराजांच्या पश्चात माई या सगळ्या उपक्रमाचं नेतृत्व करतात. लक्षात घ्या, आपल्याच मुलाला सांभाळते तिला आई म्हणतात, पण जवळ आलेल्या सगळ्या लेकरांचं प्रापंचिक आणि पारमार्थिक संगोपन करते तिला माई म्हणतात. आणि अशा कार्यामध्ये तुम्हा सर्वांचा सहभाग, तुम्हा सर्वांची सोबत ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती सोबत ही त्यांना मदत नाही, हे आपलं कर्तव्य आहे. दानधर्म हे पुण्यकर्म नाही, प्रायश्चित्त कर्म आहे. कारण संग्रह पाप आहे आणि पाप घालवायला प्रायश्चित्त करतात. यो भुंगतेस तेन एव सा. त्यामुळे आम्ही जर आमच्याकडे एक सप्ताह होतो, त्याच्यात ते पंगत देणारा सप्ताह कमिटीचा सत्कार करतो. तो म्हणाला, तुम्ही माझी पंगत घेतली म्हणून माझ्याकडून देवाची सेवा घडली, नाही तर मी तसाच राहिलो असतो. एवढ्या उच्च भावनेने या कार्यात आपण सहभागी व्हा. कारण आध्यात्मिक कार्यात सगळ्या कामांपेक्षा प्रचारक उभं करणं हा सगळ्यात मोठं काम आहे. याच्यावर पुढची 50 वर्षाची येवल्याची भिस्त आहे.
आणि ती शिस्त लावण्याचं काम इथं होत असेल तर या कार्यातली एक एक वीट आपण झालं पाहिजे. चाललेल्या कार्याला आपण सहयोग आणि उपक्रमशीलतेतला सहभाग यांनी सहाय्य करावं. झालेल्या सेवेला भगवतचरणी समर्पित करताना हुतात्मा सैनिकांना आणि माऊली महाराजांना पुन्हा एकदा श्रद्धांजली समर्पित करतो. एकच सांगणं, कुणाचा द्वेष करू नका, कुणाचा मत्सर करू नका, कुणाशी स्पर्धा करू नका. जीवन आपलं आनंदी आहे तसंच जगण्याचा प्रयत्न करा. माझ्याशी कोण कसं कसं वागलं याच्या नोंदी ठेवून वेळ घालवण्यापेक्षा सगळ्यांशी चांगलं वागण्याचा संकल्प आजच करा. हाताला काम, मुखाला नाम, कल्याणाचा दुसरा मार्ग नसतो. या मार्गाने आपण चाला. तुमच्या सर्वांच्या सद्भावनांना प्रणाम करतो. गुणीजन गंधर्व सभा, मृदंगवादन, ध्वनिवर्धक व्यवस्था आदी करून या सगळ्या उपक्रमाबद्दल ऋणनिर्देशन करतो. माईंच्या या सगळ्या कार्यात सहभाग घेणाऱ्या आपल्या सर्वांकरता शुभ चिंतितो आणि शब्दांना विश्रांती देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.